एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो तो म्हणजे आपला लाईफ पार्टनर किंवा लग्न आपण कोणाशी करावं. तर आपण पत्रिका बघतो. करेक्ट. जसं मी मगाशी म्हटलं, पत्रिका आमच्यासाठी काहीच नाही आहे. बिकॉज बर्थ टाईमच चुकीचा आहे, तर पत्रिकासुद्धा चुकीची असते. राईट. आणि असं नाही आहे की पत्रिकासुद्धा करूनसुद्धा लोकांची लग्न टिकली आहेत. ते पण आहे. म्हणजे माझ्याकडे असे बरेचसे केसेस आहेत की मी त्यांना त्यांच्या न्यूमरॉलॉजीवरून, त्यांच्या एनर्जीज एक्सचेंजवरून सुद्धा सांगितले की तुम्ही नका करू. त्यांना असं वाटलं की करून तर बघूयात, मग पुढे बघू काय होईल ते. केलेलं आहे आणि आज ते या पोझिशनवर आहेत की आता सोडून द्यावं. इवन काही केसेसमध्ये डिवोर्सचे चान्सेस सुद्धा आम्ही अगोदर प्रेडिक्ट केलेले आहेत. अच्छा अच्छा. की जर यांचं लग्न झालं तर पुढे डिवोर्स होऊ शकतो. काही जणांचं असंही सांगितलंय की डिवोर्स होणार नाही लिगली, पण ते वेगळे आणि तसं झालेलं आहे. तर जसं हा लाईफ पार्टनर बरोबर आहे तसं सेम बिझनेस पार्टनर बरोबर पण आहे. बर. समजा मला एखाद्या बिझनेसमध्ये कोणाबरोबर ते पार्टनरशिपमध्ये जायचं आहे, तर मी तर ठीक आहे, माझ्या एनर्जीज तर चांगल्या आहेत, पण व्हॉट अबाउट अदर लोकांच्या एनर्जीज, माझ्या पार्टनर्सच्या. बेसिकली असं होतं की पार्टनरशिपमध्ये भरपूर 90% लोकल प्रॉब्लेममध्ये केलेले. मग म्हणून आपण त्या बिझनेसची पार्टनरशिप करायची का नाही करायची. एक एक्झाम्पल द्यावंसं वाटेल मला. पाण्याची एक फार मोठी कंपनी आहे, तर ती कंपनी नावाजलेली कंपनी होती काही वर्षांपूर्वीपर्यंत. बरं. कारण ते वडील चालवत होते. पण वडिलांच्या नंतर जेव्हा त्या मुलीकडे ती दिली गेली, तो रिझन काय होतं? देवासमोर तुम्ही हात जोडताय किंवा एखादा मोठा हवन केला 2 लाखाचा, कुठेतरी देवाला जाऊन तिथे पूजा केली, ती पूजा तुमची देवापर्यंत पोचतीये की नाही हे सुद्धा कळत नाही. पण एखाद्या पंडिताने सांगितलं जा त्र्यंबकेश्वरला आणि हे करून या. हां, आमचं त्रिपिंडी श्राद्ध झालं, आम्ही नारायण नागबळी केला, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. पण तुमचं काही पितृदोष गेला का? सो बऱ्याच वेळेला आम्ही असं बघितलेलं आहे की लोकांनी हे सगळे विधी केलेले आहेत, पण पितृदोष आहेत तसेच आहेत. पितृपंधरवडा असतो, दही भात घ्यायचा. मग दही भात हा काही सगळ्यांनाच आवडत असेल असा प्रकार नाहीये. मग तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे, पण आता माझ्या सासू सासऱ्यांचं, त्यांच्या सासू सासऱ्यांचं, त्यांचं असं मल्टिपल चॅनल आहेत आपले पित्रांचे. मग कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आपला जो पहिला पार्ट होता ज्याच्यामध्ये आपण एनर्जी, ऑरा आणि आभामंडळ आणि युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर या रिलेटेड बऱ्याच गोष्टी बोलत होतो. सो तो आपला पार्ट 1 होता आणि आता आपण पार्ट 2कडे चाललेलो आहोत. सो याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी ताईंसोबत बघायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत. सो त्याच्यामध्ये पितृदोष रिलेटेड काही गोष्टी आहेत, एनर्जीज कशा तुम्हाला पजेस करू शकतात ह्या रिलेटेड गोष्टी आहेत. सो त्या आता आपण पार्ट 2मध्ये बघूया. आत्ता आपण पैशाच्या बाबतीत बोललो, थोडंफार नॉलेजच्या बाबतीत बोललो, पण ह्याच्यासोबतच एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो तो म्हणजे आपला लाईफ पार्टनर किंवा पण अजून एक जेनेरिक टर्म वापरली तर लग्न आपण कोणाशी करावं. आता थोडंसं याच्यामध्ये क्लिअरली बोललं तर लग्नानंतर आपण थोडक्यात एनर्जी एक्सचेंज आपल्या पार्टनरसोबत पण करतो इन व्हेरियस वेज. सो त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे किंवा ते तुम्ही कशा पद्धतीने काही गोष्टी सॉल्व्ह करता अबाउट मॅरेज? आतापर्यंत आपली प्रथा सुरू आहे की आपण एखादी मुलगी बघतो अरेंज मॅरेजमध्ये, तर आपण पत्रिका बघतो. जसं मी मगाशी म्हटलं, पत्रिका आमच्यासाठी काहीच नाही आहे. बिकॉज बर्थ टाईमच चुकीचा आहे, तर पत्रिकासुद्धा चुकीची असते. आणि असं नाही आहे की पत्रिकासुद्धा करूनसुद्धा लोकांची लग्न टिकली आहेत. ते पण. सो बेसिकली आम्ही जेव्हा एखाद्याचं आमच्याकडे येतं की बाबा या मुलीचं लग्न करायचं आहे आम्हाला किंवा हा मुलगा हे स्थळ आलेलं आहे, तेव्हा आम्ही बेसिकली त्या मुलाच्या फोटो तर आलेलाच असतो मुलाचा किंवा मुलीचा, फोटोवरून आम्ही त्यांच्या एनर्जीज चेक करतो की बाबा या दोघांचं कंपॅटेबिलिटी कशी आहे, एनर्जीज चेक केली जाते. अरेंज मॅरेजमध्ये हे झालं. लव्ह मॅरेजमध्ये मुलगा मुलगी दोन्ही येतात आमच्याकडे आणि आम्ही दोघांनाही दाखवतो. बरेच वेळेला असं होतं की खूप छान कंपॅटेबिलिटी असते, आम्ही त्यांना सांगतो गो अहेड, पुढे जा. कारण सी एनर्जी एक्सचेंज जसं आता तू म्हणालास तसं व्हेरियस वेजनी होत असतं. ओके, सो त्याच्याबद्दलही मला थोडंसं एनर्जी एक्सचेंजबद्दल बोलायचं आहे. हा विषय झाल्यावर आपण घेऊया तो. तर जेव्हा ते दोघं जण येतात तेव्हा पहिले तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, बरोबर आहे. काही जणांना ॲक्सेप्ट करणं ते फार कठीण होऊन जातं.
म्हणजे माझ्याकडे असे बरेचसे केसेस आहेत की मी त्यांना त्यांच्या न्यूमलॉजीवरून, त्यांच्या एनर्जीज एक्सचेंजवरून सुद्धा सांगितले की तुम्ही नका करू. पण अशाही म्हणजे त्यांना असं वाटलं की करून तर बघूयात, मग पुढे बघू काय होईल ते. केलेलं आहे आणि आज ते या पोझिशनवर आहेत की आता सोडून द्यावं. कारण प्रत्येकाचं आहे की गळ्यापर्यंत आलं की कोणी सर्वाईव्ह शेवटी विचार करतं की बाबा सोडून दिलेलं बरं, तू तुझ्या मार्गी मी माझ्या मार्गी. बरोबर. सो बेसिकली जेव्हा आपण या अशा एनर्जीज बघतो आणि तिथेच आपल्याला कळतं की यांच्या फ्रिक्वेन्सीज मॅच होतात की नाही. सी बेसिकली आपण आपला एखादा घनिष्ठ मित्र होतो, कारण त्याचे ट्युनिंग आपलं खूप छान होतात. व्हॉट इज ट्युनिंग? सेम एनर्जी. एव्हरीथिंग इज एनर्जी. बरोबर. एखाद्याच्या घरी जातो आणि आपल्याला खूप छान वाटतं, तो यू से की अरे मस्त प्लेझंट वाटतं इथे बसल्यावर. कोणाच्या घरी गेल्यावरती तुला असं वाटतं इथून कधी निघावं, तिथला एनर्जी फ्लो चांगला नसतो. सो एनर्जी एक्सचेंज इज व्हेरी इम्पॉर्टंट. या केसमध्ये आपण तेच सांगतो. जेव्हा एखादी पत्रिका आपल्याकडे येते, मी क्लिअर कट त्यांना हात जोडते की तुम्ही माझ्याकडे पत्रिका नका आणू, तुम्ही मला त्या मुलीचं किंवा मुलाचं जे काही असेल तर त्याचा फोटो तरी घेऊन या आणि तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा त्याला घेऊन या. म्हणजे एक लाईव्ह एक्झाम्पल माझ्याकडे असतं आणि एक फोटोच्या मार्फत असतं. बेसिकली लोकांमध्ये ही धारणा आहे की मोबाईल फोनवरून फोटो पाठवतात. ओके. मोबाईल फोनवरूनही मी चेक केलेले आहेत आणि त्याच्यातही मला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आहेत. पण मोबाईल हा राहू आहे. ओके. मोबाईल फोन रेडिएशन्स देतोय. टेक्नॉलॉजी. मी रेडिएशन्सवरच काम करतेय, मी एनर्जीवरच काम करतेय. त्याच्यामुळे जेव्हा मला कोणी लांबचं लॉंग डिस्टन्स असतात ते आम्हाला फोटो पाठवतात आणि विचारतात की ह्याच्याशी करायचं का, तेव्हा मी सांगते तुम्ही जर फिजिकली मला भेटलात तर अतिउत्तम होईल. कारण फोटोवरून रेडिएशनच्या मार्फत जेव्हा मी स्कॅनर रेडिएशनवर धरीन तेव्हा त्याचे रिझल्ट्स, त्याची गॅरंटी मी घेत नाही. तरी पण जर समोरच्याची इच्छा असेल तर आपण ते करतो. पण त्याची रिझल्टची जबाबदारी मग तुमची. कारण रेडिएशन मला घालवायचे आणि मी रेडिएशनच्या थ्रू जर स्कॅनरने चेक करून सांगणार तर मला रिझल्ट चांगले मिळतच नाही. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतो तेव्हा मी क्लायंटच्या घरी नाही जात त्याला चेक करायला. क्लायंट माझ्याकडे येतो कारण माझी जी जागा आहे, माझी ही वास्तू आहे, मी ही रेडिएशन फ्री केलेली आहे. ओके. बरोबर आहे. एनी रेडिएशन, मग ते जिओपॅथिक रेडिएशन असो किंवा अजून कुठलेही आपण जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. कारण ते प्युअरली रेडिएशन फ्री असल्यामुळे तुम्ही आलेली एंटिटी, तुम्ही जी आलेलं माझ्याकडे आहात, तुमचे रेडिएशन्स मला एक्झॅक्टली मिळतात. 100% रिझल्ट. मी तुमच्या घरी आली तर तुमचं घर ट्रीटेड नाही आहे, रेडिएशन फ्री नाही आहे. मग मला स्कॅनरच्या मधून ते रेडिएशन्स मिळतील का तुमचे रेडिएशन्स मिळतील? मग मला जो डिझायर रिझल्ट आहे तोच मिळणार नाही. ओके. म्हणून मला बरेचसे क्लायंट्स इन्सिस्ट करतात की आमच्याकडे या आणि आमची एनर्जी चेक करा. आय सेड नो. मी वास्तू चेक करायला आली तर मी तुमच्या वास्तूच्या एनर्जीज चेक करायला आणि क्लिअर करायला येईल. पण तुमच्या एनर्जीज चेक करायला तुम्हाला माझ्याकडेच यावं लागेल. कारण एक्झॅक्टली मी तुमची एनर्जी त्याच्यातून काढू शकते. स्कॅनर सेन्स करू शकतो. कारण मल्टिपल एनर्जीज जर तिथे असतील तर स्कॅनर सुद्धा मशीनच आहे. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे या गोष्टी गरजेच्या असतात. जेव्हा मुलगा आणि मुलगी बघितलं जातं तेव्हा 2 फोटो घेऊन चालत नाही. त्यातला एक व्यक्ती तरी आपल्याकडे यावा लागतो किंवा त्याचे DNA सॅम्पल्स. आता DNA सॅम्पल्समध्ये केस आहे, नख आहे, ब्लड आहे. आता हे 3 थोडेसे हे वाटतात. मग आपल्या तोंडामध्ये लाळ आहे. मग ती लाळ आपण इयरबड असतो, आपण त्याच्यामध्ये तो लाळेमध्ये ओला करायचा आणि छोट्याशा बॉटल्स आम्ही प्रोव्हाइड करतो, त्याच्यामध्ये टाकून त्या दिल्या. दॅट सॅम्पल इज सफिशियंट. मग त्या DNA सॅम्पल्सवरून आपण दोघांची कम्पॅटेबिलिटी चेक करून आपण सगळे रिपोर्ट्स देतो की येस तुम्ही लग्न करायचं का नाही, किती % कम्पॅटेबिलिटी आहे. इवन काही केसेसमध्ये डिवोर्सचे चान्सेस सुद्धा आम्ही अगोदर प्रेडिक्ट केलेले आहेत. अच्छा. की जर यांचं लग्न झालं तर पुढे डिवोर्स होऊ शकतो. काही जणांचं असंही सांगितलंय की डिवोर्स होणार नाही लिगली, पण ते वेगळे राहतील आणि तसं झालेलं आहे. बापरे. सो किती इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर जसं हा लाईफ पार्टनर बरोबर आहे तसं सेम बिझनेस पार्टनर बरोबर पण आहे. आता आजकाल फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या स्ट्रॉंग नसतात, त्याच्यामुळे तुम्हाला एखादा पार्टनर घ्यावा लागतो. सो इन दॅट सिनारिओ मग तुम्ही 2 किंवा 3 किंवा 4 पार्टनर्स जे काही आहेत, मग आपण त्यांच्या, समजा मला एखाद्या बिझनेसमध्ये कोणाबरोबर ते पार्टनरशिपमध्ये जायचंय
तर मी तर ठीक आहे, माझ्या एनर्जीज तर चांगल्या आहेत, पण व्हॉट अबाउट अदर Other लोकांच्या एनर्जीज, person, माझ्या right. पार्टनर्सच्या. राईट. मग मी त्याचं नाव किंवा त्याचं सॅम्पल किंवा त्याचा फोटो त्याच्यावरून मी चेक करणार की मला या पार्टनरबरोबर ती पार्टनरशिप करायची का. कारण बेसिकली असं होतं की पार्टनरशिपमध्ये भरपूर 90% लोक प्रॉब्लेम मध्ये केलेले, कारण पार्टनर्स धोका देतो किंवा काहीतरी होतं आणि तुमचा बिझनेस तो ठप्प होऊन जातो. मग म्हणून आपण त्या बिझनेसची पार्टनरशिप करायची का नाही करायची, का पुढे जायचं का नाही जायचं, हे करतो. इनफॅक्ट एवढं कशाला, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी आम्ही ह्या गोष्टी करतो की या प्रोजेक्टमध्ये मी इन्व्हेस्ट करू का नको करू, हा प्रोजेक्ट मला सुटेबल आहे का नाही आहे. जसं बिझनेसमध्ये येऊ आपण आता, बिझनेसच्या स्ट्रीम्स आपण बघू त्याच्यामध्ये. तर जर मला ती एनर्जी मला सूटच नसेल तर त्या बिझनेसमध्ये पडण्यात अर्थच नाही. करेक्ट आहे. मेजरली एक मोठं एक एक्झाम्पल द्यावंसं वाटेल मला. पाण्याची एक फार मोठी कंपनी आहे, तर ती कंपनी नावाजलेली कंपनी होती काही वर्षांपूर्वीपर्यंत. बरं. कारण ते वडील चालवत होते, तर वडिलांना त्या वॉटर रिलेटेड फ्रिक्वेन्सीज मॅच करत होत्या म्हणून त्यांनी ती उच्चांक गाठला. पण वडिलांच्या नंतर जेव्हा त्या मुलीकडे ती दिली गेली तेव्हा मुलीला वॉटर एलिमेंट सूटच नव्हतं. त्याच्यामुळे जेव्हा तिच्याकडे तो बिझनेस आला तो रसातळाला गेला. मग रिझन काय होतं? तुझ्याकडे फॅक्टरी आहे, तुझ्याकडे सगळं युनिट आहे, तुझ्याकडे वर्कर्स, एव्हरीथिंग इज सेट. मग तुझा बिझनेस का ग्रो झाला नाही? सो त्या एनर्जी सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे वडिलोपार्जित धंदा सुद्धा नाही चालू शकत जर त्या एनर्जीज तुमच्या सुद्धा तिथे रिलेट होत नसतील तर. सो प्रत्येक बॉडी, प्रत्येक एंटिटी इज डिफरंट. ती प्रत्येक एंटिटी वेगवेगळे व्हायब्रेशन्स देते. घरात जर 4 लोक आहेत, नवरा बायको, मुलगा मुलगी, तर चारींचे व्हायब्रेशन्स आर डिफरंट. असं म्हणू शकत नाही की ते 4ही सेम आहेत. एकाचे व्हायब्रेशन्स एका बिझनेससाठी असू शकतील, दुसऱ्याचे दुसऱ्या एनर्जीसाठी असू शकतील, अजून दुसरे कोणाचे काही असू शकतील. म्हणजे माझ्याच घराचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर माझे हजबंड मर्चंट नेव्हीमध्ये आहेत, ते कॅप्टन आहेत. सो ही इज रिलेटेड टू वॉटर, सो त्यांचं वॉटर एलिमेंट स्ट्रॉंग आहे. मी टीचिंग प्रोफेशनमध्ये होती, बरोबर आहे. सो माझं फायर आणि अर्थ एलिमेंट इज स्ट्रॉंग. म्हणून मी या फील्डमध्ये, माझी मुलगी नाव शी इज नॉट MBBS बट शी इज प्लॅनिंग टू गो फॉर MBBS. सो मे बी शी इज रिलेटेड टू दॅट फील्ड. सो जर मी तिला म्हटलं की तू टीचर बन किंवा तू माझ्या या ऑकल सायन्समध्ये ये, तर ती नाही येऊ शकत. मे बी दोज एनर्जीज आर नॉट सुटेबल. सो आपण कधी कधी काही घरांमध्ये बघतो की फॅमिली, वडिलांचं डॉक्टर आहे तर मुलांनी पण डॉक्टर व्हावं. जर त्याच्या एनर्जीज तशा असतील तर तो सक्सेसफुल डॉक्टर होईल. मी असेही ठाण्यातले नावाजलेले डॉक्टर बघितलेले आहेत की वडिलांनी प्रचंड नाव केलं पण मुलांनी सगळं घालून टाकलं. म्हणजे वडिलांचे सुद्धा पेशंट जे यायचे, जेव्हा त्यांनी बघितलं की मुलामध्ये ती क्वालिटीच नाहीये, त्यांनी त्या डॉक्टर्सकडे जाणंच बंद केलं. म्हणजे तुडुंब भरलेलं दवाखाना तो नंतर अगदी रिकामा. रिझन काय आहे? एनर्जी एक्सचेंज झालेली आहे. कारण जे वडील ती एनर्जीला फॉलो करत होते, मुलाला ती एनर्जी सुटेबलच नाहीये. सो अशा पद्धतीने पार्टनरशिप म्हणा, लाईफ पार्टनर म्हणा, अशा मल्टिपल एनर्जीज एक्सचेंज केल्याने आपल्या लाईफमध्ये मेजरली प्रॉब्लेम्स येतात. आणि एनर्जी, अगेन आय एम टेलिंग यू दिस, एनर्जी इज एव्हरीथिंग. आणि म्हणून हा माझा फार आवडीचा टॉपिक आहे. म्हणजे मी तासोन तास बोलू शकते. मी फ्री कॅम्प्स पण घेते, मी फ्री लेक्चर्सना पण जाते. सो मला खूप आवडतं एनर्जीजवर बोलायला. कारण आपण आपली डेटची सुरुवात आणि रात्रीची जी बेडवर जातो, दॅट इज एव्हरीथिंग इज रिलेटेड विथ द एनर्जी. रात्री लोक मोबाईल फोन्सवर असतात, गेम्स खेळतात आणि झोपायला जातात. पीसफुल झोप त्यांना लागू शकत नाही, बिकॉज जे गेममध्ये त्यांनी जे केले, बॅक ऑफ द माइंड कुठेतरी रेकॉर्ड होते ते तुमच्या ब्रेनमध्ये. मग जेव्हा तुम्हाला शांत झोप नाही लागणार तेव्हा बट नॅचरली तुम्हाला काहीतरी तुम्ही सगळे चक्रच इम्बॅलन्स करताय. करेक्ट, ॲब्सोल्युटली.
आता हे चक्रज आणि एव्हरीथिंग अगेन इज रिलेटेड टू द कॉस्मिक अँड अर्थ एनर्जी. मग आपल्या चार्टमध्ये आपण तुमची जिओपॅथिक स्ट्रेस पण बघतो तुमच्या बॉडीवरचा, तुमच्या घरातून आलेलं पाणी बघतो, मग तुमच्या घरातले डायरेक्शन्स बघतो की कुठल्या डायरेक्शनमध्ये प्रॉब्लेम आहे, ते घर तुला किती सुटेबल आहे. माझ्याकडे एक फॅमिली आली की चौघांनी त्यांचं घराचं नाही स्वतःचं चेक केलं, ऑराचं स्कॅनिंग केलं. ऑरा स्कॅनिंग केल्यानंतर त्यांनी सगळ्यांना, मी चारींना सांगितलं होतं पाणी घेऊन या. सो मजेची गोष्ट म्हणजे वडिलांना 50% सूट झालं घर, ओके, भाड्याचं घर होतं. आईला 25% सूट झालं, ओके. मुलीला 100%, एका मुलीला 100% सूट झालं आणि दुसऱ्या मुलीला 20% सूट झालं. आता इथे काय बोलणार तुम्ही? मग तुम्ही कितीही वास्तू केलेली असली तरी एनर्जीज प्रत्येकाला वेगवेगळ्या देत आहेत ना. राईट, राईट. आज मी वैदिक वास्तूप्रमाणे वास्तूचं सगळ्या ट्रीटमेंट्स केल्या, जसं आपण नॉर्मल वास्तुशास्त्र करतात, वास्तू कन्सल्टंट करतात, की बाबा ही इथे किचन हवा, इथे हे हवं, इथे ते हवं, तिथे ते हवं. व्हॉट अबाउट एनर्जी? मग जेव्हा अशा केसमध्ये ते वास्तू जर परफेक्ट केलेली आहे, म्हणजे त्या ओनरनी त्याच्या वास्तू केलेली आहे आणि हे तिथे रेंटेडवर गेले, मग आता वडिलांना 50% आहे, बायकोला एवढं कमी आहे, छोट्या मुलीला एवढं 20% आहे, मग मोठ्या मुलीलाच 100% आहे. अशा वेळी काय? पण ती मुलगी तिथे मस्त प्रॉस्पर करते, ती एमटेक करते, ती इंजिनिअरिंग करते. मग ते घर जे आहे ते वडिलांना 50% देते, म्हणून त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना अपडाऊन्स दिसत आहेत, बायकोचे हेल्थ इश्यूज दिसत आहेत. छोट्या मुलीला कळतच नाही की मी काय स्ट्रीम घ्यावी. मग जेव्हा चौघांचं चेक केलं तेव्हा चौघांच्या रिझल्टमध्ये आम्हाला जिओपॅथिक स्ट्रेस आणि वास्तूचे प्रॉब्लेम्स मिळाले, डोअर एनर्जीचे प्रॉब्लेम्स मिळाले तिथे, आणि सम निगेटिव्ह एनर्जीज पण त्यांच्या घरामध्ये होत्या. म्हणूनच म्हटलं की घरामध्ये तुमच्या एनर्जीज कशा आहेत. काहीतरी बाहेरून एखादी विकत आणलेली वस्तू असू शकते, ती निगेटिव्ह असू शकते, ती एनर्जी एमिट करते. आपण कुठेही जातो, आपल्याला एखादी गोष्ट आवडते, आपण घेऊन येतो. अगदी समुद्रकिनाऱ्यावर गेलं की एखादा दगड आवडला, एखादा शेल आवडला, आपण घेऊन आलो. पण माझ्या घरामध्ये माझ्या मुलीने समुद्रावरून आणलेल्या वस्तूंचं मला स्कॅनर ऑलवेज, मला तिथून निगेटिव्ह वाईब्स यायला सुरुवात झाली. आणि मग वन डे असं मी रिअलाईज केलं की नाही, काहीतरी समथिंग इज रॉंग विथ दिस पार्ट. मग जेव्हा मी प्रत्येक शेल चेक केलं तेव्हा मला त्याच्यात काही शेल्समध्ये एवढी प्रचंड निगेटिव्ह एनर्जी मिळाली. मग रसिक प्रेक्षकांना माझी एकच विनंती आहे की असं कुठून काहीही घरात आणू नका. आणि काही लोकांना अँटिक वस्तू जमा करायची फार असते, त्या कोणाच्या तरी वापरलेल्या आहेत, परत अगेन एनर्जी एक्सचेंज होतीये तिथे, माहिती नाही त्या व्यक्तीबरोबर काय झालेलं आहे, आणि ती एनर्जी तुम्ही तुमच्या घरात घेऊन आलेला आहात. सो ऑलरेडी म्हणतात ना, आगीतून फोफाट्यात, म्हणजे आगीतून होरपाळतोय आणि परत अजून त्याच्यात जातोय. राईट. सो अजून आपण ॲड ऑन घेऊन येतो. म्हणून म्हटलं ज्या एनर्जीज तुमच्या आहेत तुम्ही त्याच एनर्जीज अट्रॅक्ट करता. अवॉइड ऑल दिस थिंग्स. प्रदर्शनं असतात, तिथून काही काही वस्तू घेऊन येतात, याचं स्पेशली बांबूचे स्टिक्सचे. बांबू इज आपल्या सनातन धर्मामध्ये आपण बांबू वापरत नाही. अगरबत्ती सुद्धा आपण वापरत नाही. अगरबत्तीची निगेटिव्ह त्याची एनर्जी आम्ही चेक केली, ती निगेटिव्ह आहे. ओके. रिझन इज बांबू स्टिक्स आहेत. बांबू स्टिक्स फक्त शेवटच्या वेळेस वापरले जातात. बांबू, अच्छा, बांबूचे शॅक्समध्ये जाऊन तुम्ही पिकनिक्सना जाता, तुम्ही तिथे राहता. आता मला सांगा, तुम्ही एक दिवस जरी गेलात, 24 तास समजा तुम्ही तिकडे गेलात, रात्रीचे तुम्ही तिकडे झोपलात, त्या एनर्जीज तुम्हाला तिथे देत आहेत. तुम्ही त्या एनर्जी फ्लोमध्ये तुम्ही तिथे झोपायला गेला, एक दिवसासाठी का होईना, पण तुम्ही त्या एनर्जीज तुमच्याबरोबर घेऊन आलात, घरी घेऊन आलात, कपडे बिपडे धुवायला टाकले, तुम्ही तिथे राहील, तुम्ही त्या एनर्जीज ड्रॉप केल्या. एनर्जीजची सवय आहे, जिथे जाईल तिथे ड्रॉप करायची. आणि त्या स्पेशली आपल्या अन्नमय शरीरावरती त्या जास्त असतात. ओके. आणि म्हणून क्लेन्झिंग प्रोसेस होणं गरजेचं आहे. म्हणून जे मिथ चाललेलं आहे की बाथ सॉल्ट वॉटरने आंघोळ करा. सॉल्ट वॉटरने आंघोळ करा. जेव्हा आपण ह्या अशा क्लायंट्सचं चेक करतो, म्हणजे अगदी डिवाईन एनर्जीसुद्धा आम्ही चेक करतो. जेव्हा डिवाईन एनर्जी चेक करतो म्हणजे देवासमोर तुम्ही हात जोडताय किंवा एखादा मोठा हवन केला 2 लाखाचा, कुठेतरी देवाला जाऊन तिथे पूजा केली, ती पूजा तुमची देवापर्यंत पोचतीये की नाही हे सुद्धा कळत नाही. पण एखाद्या पंडिताने सांगितलं जा त्र्यंबकेश्वरला आणि हे करून या, हां आमचं त्रिपिंडी श्राद्ध
झालं, आम्ही नारायण नागबळी केला, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पण तुमचं काही पितृदोष गेला का हे आपल्याकडे त्याचेही सॅम्पल्स आहेत. बर आपण त्याच्यावरूनही चेक करतो की तुमचा पितृदोष किती आहे, बर तुमचे कार्मिक दोष किती आहेत. कारण ओके. आपण जे या जन्माचं पर्पज आहे आपलं ते काहीतरी मागच्या जन्माशी रिलेट आहे. करेक्ट करेक्ट. सो आपलं सोल ते पर्पज घेऊन आलेलं आहे आणि ते आपल्याला फुलफिल करायचं आहे आणि मग पुढे जन्म घ्यायचा का नाही ते आपल्या कर्मांवरती ठरवायचं. डिपेंड करणार आहे. सो कार्मिक दोषचे सॅम्पल्स आहेत आपल्याकडे. आपण त्या सॅम्पल्सवरून सुद्धा लोकांना सांगतो की तुमचे कार्मिक दोष एवढे आहेत. बर सो या जन्मामध्ये तुम्ही असं करा की जे तुमचे दोष कमी कमी होतील. होते. बर आता आपण येऊया पितृदोषाकडे. पितृदोषामध्ये सुद्धा सांगितलं जातं त्र्यंबकेश्वरला जाऊन तुम्ही काही काही विधी करा. कराव्यात, विधी केल्याने फुकट जात नाहीत, पण जर त्याचे रिझल्ट्सच आपल्याला मिळाले नाहीत तर फायदा काय फायदा. बरोबर. सो बऱ्याच वेळेला आम्ही असं बघितलेलं आहे की लोकांनी हे सगळे विधी केलेले आहेत पण पितृदोष आहेत तसेच आहेत. आणि नावडीज आताच्या ह्याच्यात जर आपण बघू तर कोण हे फॉलो करत नाही. पितृपंधरवडा असतो, दही भात घ्यायचा. टेक फॉर एक्झाम्पल, मी गेली आणि मला दही भातच आवडत नाही आणि मला दही भातच ठेवला तर मग मी कशी शांत. करेक्ट करेक्ट. सो काय आवडतं काय नाही आवडत हे आवडीनिवडी माझी माहिती आहे, पण माझे जे 7 पिढ्यांचे जे गेलेले आहेत ते पितरांना त्यांना काय आवडतं हे मलाच माहित नाहीये, तर मी त्यांच्यासाठी काय ठेवणार. बरोबर बरोबर. मग दही भात हा काय सगळ्यांनाच आवडत असेल असा प्रकार नाहीये. म्हणजे आपण जे पूर्वीपासून ज्या परंपरा चालवत आलेलो की सर्व पित्रीला एक दही आणि भाताचा हे बस ठेवून द्या, कावळा येऊन आणि कावळ्याला भूक लागली असेल तर तो येऊन खाईलच. बापरे. किंवा कधीतरी खाणारही नाही कारण सगळीकडे खाऊन त्याचं पोट भरलेलं आहे. मग तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे, पण आता माझ्या सासू सासऱ्यांचं, त्यांच्या सासू सासऱ्यांचं, त्यांचं असं मल्टिपल चॅनल आहेत आपले पित्रांचे. मग अशा केसमध्ये फक्त एकच आम्ही उपाय देतो की तुम्ही मंत्र चॅन्टिंग करा. हे बघा, सगळ्यात महत्त्वाची रसिक प्रेक्षकांना मी एक विनंती करीन की जेवढं तुम्ही कराल ना तेवढं वरपर्यंत पोचेल. तुम्ही जर दुसऱ्यांच्या माध्यमातून एखादं करायचा प्रयत्न केला तर ते पोचणार नाही. आज जर मी तुला सोहम म्हणून सांगितलं की सोहम तुला ही रेमेडी मी दिलेली आहे, तू म्हणशील मला वेळ नाही, माझी आईने केलं तर चालेल का. जसं मी मगाशी म्हटलं की आईला 20% आहे, दुसऱ्या मुलीला 100 आहे, नवऱ्याला 50% आहे, तर चालणारच नाही. तुझे उपाय, तुझ्या फ्रिक्वेन्सीज, तुझ्या एनर्जीज, तुझे व्हायब्रेशन्स हे तुझे आहेत, तुला ते केले पाहिजेत. समजा पितृदोषाची शांती करण्यासाठी मी जर तुला एखादा मंत्र दिला तर तो मंत्र तुझ्या व्हायब्रेशन्सना सूट करतोय आपल्या स्कॅनर थ्रू, युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर थ्रू, तो तुझ्या आईला सूट करेल असं नाही. आईसाठी वेगळा मंत्र निघू शकतो आणि असं निघतं. म्हणजे वडिलांना जर मी पितृदोषाचा एक मंत्र दिलाय तर मुलीला वेगळा निघालाय. दॅट रिझन मला नाही माहिती, कारण त्या मंत्राचे व्हायब्रेशन्स तुला व्हायब्रेशन्स मॅचिंग इज इम्पॉर्टंट. फ्रिक्वेन्सी मॅचिंग. कारण जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा काहीतरी वाइब्स निघतायत, व्हायब्रेशन्स निघतायत त्याच्यातून आणि ते हिट करतंय तुमच्या त्या पितृदोषाला. आणि मग जेव्हा आम्ही त्या एखाद्या व्यक्तीला सांगतो की तुम्ही हा चॅन्ट करा, मग आपण त्यांना एक मंत्र देतो व्हायब्रेशन्सनी आणि त्या व्यक्तीलाच करायचे असतात ते. सो जेव्हा आपण काही 5-6 मंत्र दिले जातात आणि प्रत्येक मंत्र हा चॅन्ट करायला लावतो आपण स्कॅनर समोर हे करून उभं राहून किंवा बसून. तर जेव्हा तो स्कॅनर समोर आपण तो मंत्र चॅन्ट करायला लागतो, एखाद्याने चुकीचा जरी समजा आपण सांगितलं की हा मंत्र म्हणा तर तिथे स्कॅनर होतो, पण जर तो चुकीचं प्रोनाऊन्सिएशन करायला लागला ना अगेन व्हायब्रेशन्स तिथे चेंज होतात. मग तो परत बॅक टू 0 दाखवतो. म्हणजे तुम्ही सुटेबल मंत्र तो प्रॉपर उच्चारणानेच झाला पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. असं नाहीये ओम असं म्हणून चालणार नाही, कारण लोकांना घाई आहे, लोकांचं जीवन धकाधकीचं आहे, त्यांना वेळच नाहीये. मग तुम्हाला जर सांगितलं की सकाळी हा मंत्र चॅन्ट करा तर तुम्ही अशा पद्धतीने चॅन्ट करून त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाहीये. सो प्रॉपर व्हायब्रेशन्स, प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन आणि प्रॉपर मुद्रा किंवा प्रॉपर ध्यान.
हे इम्पॉर्टंट आहे. सो त्याने असे भरपूर रिझल्ट्स आपल्याला येतात की असे मंत्र चॅन्ट केल्याने तुमचे पितृदोष देखील आपण बघितलेलं आहे की त्याचे प्रभाव कमी झालेले आहेत. आणि ओके. बेसिकली दिस इज पितृदोषाचंच हम्म. आहे. कारण जे आपण प्रॉब्लेम फेस करतो ते आपले फोरफादर्स आहेत, हे कुठेतरी नाराज झालेले असतात किंवा त्यांच्या काही इच्छा अपूर्ण असतात, त्याच्यातून ते पास आऊट झालेले असतात आणि मग त्या इच्छा आपण त्यांच्या DNA सॅम्पल्समधून ते आपल्यामध्ये जीवित आहेत. ओके. त्यांना ते हवं आहे, पण मग ते त्यांना नाही मिळाल्यामुळे आपल्याला मिळत नाही आणि मग आपण आपल्या लाईफमध्ये असे मेजर प्रॉब्लेम्स हे घेऊन करतो. येतो. सो पितृदोष आपल्या कुंडलीमध्ये जे आपण म्हणतो ते अगदी योग्य आहे योग्य आहे. आणि ते करणं गरजेचं आहे. बर. सो धकाधकीच्या जीवनात जमत नाही, पण अशा पद्धतीने करावं. आता माझा पॉडकास्ट ऐकल्यावर बरेचसे जण गुगल सर्च करतील, हे करतील, ते करतील आणि पितृदोषाचे मंत्र हे करतील. पण अगेन मी सांगू इच्छिते की व्हायब्रेशन्स तुम्हाला कुठल्या मंत्राने तुमचे ते दोष दूर करतायत हे अतिशय महत्त्वाचं आहे. करेक्ट. कुठलीही गोष्ट जी तुम्ही खाताय, पिताय, राहताय, झोपताय, जाताय, गाडी देखील व्हायब्रेशन्स देते. काही जर बघितलं तर एखादी गाडी घेतलेली असते ती सतत तुम्हाला कामच काढत असते, बिकॉज त्याचं ट्युनिंग आणि तुमचं ट्युनिंग जमतच नाही आहे. बरोबर बरोबर. सो सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या एनर्जीज पॉझिटिव्ह करा, तुम्ही तुम्हाला ट्यून करा आणि मग तुम्ही दुसऱ्या गोष्टी घ्यायला जा. म्हणजे तुम्ही अनट्यून गोष्टीकडे जाणारच नाहीत. जाणारच ऑटोमॅटिकली तुम्ही त्या अशा एनर्जीजकडे जाल ज्या तुम्हाला अट्रॅक्ट करतायत. करेक्ट. सी आज तुम्ही प्रत्येक गोष्ट करताय, जेवताय सुद्धा, काही जेवण ऑर्डर करताय किंवा चप्पल शूजपासून आज जर आपण खालून वरपर्यंत बघू, हेअरकट, सो त्या व्हायब्रेशन्स तुम्हाला कॉल करतात, ओके. त्या एनर्जीज तुम्हाला बोलवतात. मग मेक युअर एनर्जीज गुड, सो यू विल अट्रॅक्ट गुड एनर्जीज. करेक्ट. ॲब्सोल्युटली. सो एनर्जी फील्ड ही अशी वास्ट फील्ड आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या गोष्टींचा विचार केला पाहिजे. अगदी दिवसाचे कलर घालताना सुद्धा, म्हणजे नवरात्रीमध्ये काही कलर्स येतात की या कलरच्या साड्या घाला. आपण प्रवाहाच्या विरुद्ध नाही जात आहोत. ओके. लोकांच्या म्हणण्यासाठी आपण घालाव्यातही. मी जर असं म्हटलं की ते चुकीचं आहे तर मी असं म्हणतच नाहीये. मी म्हणते करावं ना, काहीतरी वेगळं करावं, पण कॉन्स्टंट वेगळं करू नका. बर. जसं सोमवारी सफेद किंवा मोतिया कलर घालायचा आहे, मंगळवारी लाल किंवा ऑरेंज कलर वगैरे घालायचा आहे, तर असे कलर हे काही जण अगदी कॉन्स्टंटली फॉलो करतात. बर. नाही, आपण कलर थिअरी पण कलर ॲनालिसिस पण करतो. म्हणजे सोमवारी तुम्हाला कुठला कलर सुटेबल आहे, कुठले कलर्स तुम्हाला सुटेबल आहे, सगळ्यात जास्त सुटेबल कलर कुठला, कुठल्या दिवसाला तुम्हाला तो घातला पाहिजे. तुझं एखादं महत्त्वाचं काम असेल तर तू अँटी कलर घालून गेला असतं, तुझं काम इथपर्यंत येणार आणि होणारच नाही, बिकॉज दॅट कलर तो तुम्हाला व्हायब्रेट करून तुला त्या एनर्जीज देतोय. ओके. सो इतकं महत्त्वाचं आहे, इतकं डीप आहे ते. ओके. सो रँडमली कोणालाही फॉलो करू नका की सोमवार ते रविवारपर्यंत हे कलर्स आहेत, आम्ही हे कलर्स घालतो. राईट. मला एकच प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल की रँडमली कोणाचंच बघून काहीच करू नका. ओके. कारण तुम्हाला देवाने वेगळं बनवलेलं आहे, सगळ्यांसारखं बनवलेलं नाहीये. सो तुम्ही कसे बनलेले आहात, तुमचे काही व्हायब्रेशन्स आहेत, एनर्जीज आहेत, त्या फाइंड आउट करून तुम्ही त्या वस्तू घाला. हे बघा, तुम्ही हे करायला सुरुवात केली ना तर ऑटोमॅटिकली तुमच्या लाईफचे सगळे रस्ते एकदम स्मूथ होऊन जातील. बर. कोर्ट केसेस आहेत, आम्ही जातोय पण काही केसमध्ये दमच नाही, पण होत नाहीये. तर असंच एक क्युरिओसिटी म्हणून मी विचारलं, कुठला कलर घालून गेला होतास बाबा तू? तर मी लाल कलर घालून गेलो होतो. बर. तर जजनी त्याला वेळच दिला नाही बोलायला. बर. कारण तू अग्नी घालून गेलास तर समोरच्यावरती मे बी तो अँटी असू शकतो, त्याने तुला वेळच दिला नाही. पण इन दॅट सिनारिओ तू जर त्या दिवशी तुझा फेवरेट किंवा तुला जो सुटेबल रंग, ज्याची एनर्जी तुझ्याकडे पॉवर जास्त आहे, तो घालून गेला असतं तर कदाचित तुझं काम झालं असतं. बऱ्याच वेळेला असं होतं ना, आपण एखाद्या दुकानात जातो आणि एखाद्या दुसऱ्या कस्टमर बरोबर तो दुकानदार असतो, त्याला सोडून तो तुमच्याकडे येतो. का होतं? कारण तुमच्या एनर्जीजने त्याला अट्रॅक्ट केलं म्हणून त्याने त्या कस्टमरला सोडलं आणि तो तुमच्याकडे आला. बर. किंवा तुम्ही तिकडे उभे असता आणि तुम्हाला सोडून तो दुसऱ्या कस्टमरला अट्रॅक्ट होतो. म्हणजे त्याचे ट्युनिंग कुठेतरी असतात, म्हणून तूही पैसे देणार आहेस, तू काही फुकट घेणार नाहीयेस. मग तुला का त्यांनी हे केलं? सी, प्रत्येक गोष्ट नोट करण्याजोगी आहे, छोटी छोटी मायन्यूट आहे. करेक्ट
Correct. आणि ती करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी, मायन्यूट गोष्टींकडे लक्ष द्याल, तेव्हा तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली सॉर्ट होतील. Solve होणार. एनर्जी एक्सचेंज करू नका. मी वारंवार तेच सांगेन. हम्म. बरेचसे जणांना गिफ्ट द्यायची सवय असते, बरेचसे जणांना आपल्याला वापरलेले कपडे द्यायची सवय असते, बरेचसे जण दुसऱ्याची चप्पल घाला, सगळं काही यूज करत असतात. Right. एनर्जी एक्सचेंज, तुमची एनर्जी आणि समोरच्याची एनर्जी तुम्ही क्लॅश करताय. करेक्ट. जर एखाद्याची बॅड एनर्जी असेल किंवा एखाद्या पर्सनमध्ये जबरदस्त निगेटिव्ह एनर्जी असेल आणि तुम्ही त्याच्या काही वस्तू घातल्यात, त्याचा पेनही वापरला, हा. तरीसुद्धा भरपूर गोष्टी येतात. बापरे. म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आपल्या महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अगोदर माझ्याकडे, त्यांचं नाव नाही मी घेऊ इच्छित, एक मोठ्या व्यक्ती आले होते आणि त्यांनी जस्ट मला क्वेश्चन केला की मला तिकीट मिळेल का. जेव्हा मी त्यांच्या एनर्जीज चेक केल्या आणि स्पेशली त्यांच्याकडे एक पेन होतं. ओके, सो ते पेनची एनर्जी जेव्हा मी चेक केल्या ते ॲब्सोल्युटली निगेटिव्ह होतं. पण ते म्हणाले ऐसे कैसे हो सकता है, ये तो मेरे बीवी ने मुझे गिफ्ट किया है. ओके, काहीतरी फार लाखाच्या घरातलं ते पेन होतं, पण जरी लाखांनी असलं तरी एनर्जीज तर निगेटिव्ह आहेत. सो त्यांना मी रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही जर फॉर्म भराल, तिकीट मिळाली आणि तर तुम्ही या पेननी साईन करू नका किंवा या पेननी फॉर्म भरू नका. एवढं मॅटर करतं. जर एखादी गोष्ट तुम्ही निगेटिव्हने केली तर तुमचं कामच होणार नाही. करेक्ट. तर तुम्ही त्याच्याकडून पॉझिटिव्ह रिझल्ट कसं अपेक्षित ठेवू शकता. करेक्ट. तुम्ही त्याच्याकडून ते अपेक्षाच ठेवू शकत नाही ना. अगदी बरोबर. सो पॉझिटिव्ह, अगेन मी तेच सांगते की पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट्स निगेटिव्ह थिंग्स. देवानीच या एनर्जीज डेव्हलप केलेल्या आहेत. जसं दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत, सूर्यास्तानंतर रात्रीपर्यंत सूर्योदयापर्यंतच्या ज्या एनर्जीज आहेत त्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत. जर देवानेच या एनर्जीज आपल्यासमोर दिलेल्या आहेत तर आपण या एनर्जीजना नाहीच आहेत असं कसं म्हणू शकतो. राईट. बरोबर आहे की नाही. आता तुम्ही म्हणाल की देश काल पात्र, ज्या ठिकाणी सूर्य अस्तच होत नाही किंवा 1-2 तासासाठी सूर्य जातो, तिथल्या पण एनर्जीज असतीलच की. तिथेही लोकांचं लाईफस्टाईल आहे, सगळेच काही एकसारखं जगत नाहीये. आणि अगेन एक महत्वाची गोष्ट, कार्मिक दोष, जे मागच्या जन्माचं तुम्ही घेऊन आला ते तर तुम्हाला करणं भागच आहे. आपण फक्त तुमच्या अलाइनमेंट सेट करून देतो. ओके. आपण तुमचे कर्म घालवत नाही. तुमच्या नशिबात होणाऱ्या घटना या होणार, फक्त आपण त्याचा प्रभाव कमी करतो, तीव्रता कमी करतो. पाऊस पडणार आहे, मी फक्त छत्री देऊ शकते, पाऊस थांबवायचं सामर्थ्य माझ्यात नाही. राईट. तुम्ही पडणार आहात, पडायची प्रक्रिया तुमच्या लाईफमध्ये तुम्ही लिहून आलेला आहात, ती होणार, पण आपण खाली गादी देऊ शकतो. ओके. म्हणजे पडाल पण गादीवर पडाल. सो त्याच्यासाठी आपण हे सगळे एनर्जीज अशा ट्यून करतो आणि त्या ट्यून करून दिल्यानंतर जे हर्डल फ्री तुमचं जे जीवन चाललेलं असतं ते कुठेतरी स्मूथ आणि बॅलन्स व्हायला सुरुवात होते. अगेन मी म्हणेन की लगेचच आज तुम्हाला एनर्जीज दिल्या आणि त्या उद्या सेट झाल्या असं होत नाही. इट विल टेक टाईम. प्रत्येक एंटिटी इज डिफरंट, प्रत्येकाचं कोपअप करायची क्षमता वेगळी आहे. तर अशा प्रकारे या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीज जर देवानेच बनवलेल्या तर आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही. करेक्ट. गो विथ द फ्लो. सो देवाने जसं बनवलं आहे तसं आपल्याला गेलं पाहिजे. आणि त्याचे जे काही तत्व, जसं मी म्हटलं होतं की पूर्वीच्या काळी शेणाने हे करायचे, सो आपण ते आता विट्रिफाईड टाईल्स, मार्बल्स वगैरे सगळं काही यूज करतो. याने हे रेडिएशन, जे जिओपॅथिक स्ट्रेस आहेत ते आपल्यावर हॅम्पर होत आहेत, त्या एनर्जीज रेडिएशन्स येत आहेत आणि म्हणून आपण आजारपणाला बळी पडतोय, म्हणून आपली हेल्थ कुठेतरी डिस्टर्ब होतीये आणि हे होणारच आहे. कारण डेडली डिझिजेस जसं म्हटलं, कॅन्सर, हार्ट अटॅक, इन्सोमेनिया वगैरे ह्या ज्या काही आता नवीन सगळ्या आजार आलेले आहेत या जिओपॅथिक स्ट्रेसमुळेच आलेले आहेत. कारण या एनर्जीज आपण घेतोय अगदी फ्री फ्लोमध्ये. म्हणजे घरात राउटरपासून आपल्याकडे सगळे गॅजेट्स आहेत, हे रेडिएशन्सच देत आहेत. सो या एनर्जीजना आपण एक सायन्स फॉर्ममध्ये रेडिएशन्स म्हणा, निगेटिव्ह एनर्जीज म्हणा, मल्टिपल थिंग्सनी आपण त्यांना उद्देशू शकतो की बाबा अशा पद्धती. तर फक्त या एनर्जीजपासून स्वतःला अवॉइड करायचं. आणि विशेष म्हणजे जसं म्हटलं की पितृदोषाचे मंत्र, व्हायब्रेशन्स या सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीने आपण एखाद्या क्लायंटला ट्रीट करतो
त्याचे सगळे काही हे बघतो की कशा पद्धतीने तुम्हाला कुठलं काही सुटेबल आहे. घर जर सुटेबल नसेल तर आपण 3 महिन्यानंतर त्यांना वास्तू त्यांचं क्लिअर तिथे करायला clear सांगतो. कारण 3 महिने अगोदर आपण तुमची एनर्जी सेट करतोय. तुमची एनर्जी त्या एनर्जीला किती ॲक्सेप्ट करते त्याच्यावरती डिपेंड असतं. काही Correct. वेळेला ती एनर्जी लगेचच ॲक्सेप्ट करते, काही वेळेला वेळ घेते ॲक्सेप्ट करायला. करेक्ट. सो हळूहळू ग्रोथ तुम्हाला दिसून येते. हम्म, असं हम्म. होत नाही की झटकाफट होतं ते. सो इन्स्टंटली आपण काही रेमेडीज तुमच्या हातात देऊन तिथल्या तिथे आपण तुम्हाला दाखवतो की इनिशियली तुमच्या एनर्जीचा जो रिपोर्ट आपण चेक केला तो, आणि नंतर जेव्हा वस्तू दिल्यानंतर ज्या तुमच्या सुटेबल आहेत, ज्याच्या फ्रिक्वेन्सीज एनर्जी सूट करतात, त्याच्यानंतर तुमचे परत ते सगळे अलाइन करून देतो. लाईक प्लॅनेटपासून सगळं पंचमहाभूत, 7 चक्रज, प्लॅनेट्स, कॉस्मिक एनर्जी, ग्लोबल एनर्जी. आता ग्लोबल एनर्जी म्हणजे काय शॉर्टमध्ये सांगेन. एन्व्हायरमेंटमध्ये जे काही ग्लोबली होतं, जी एनर्जी आहे ती, आपण म्हणतो ना होर्डिंग पडलं आणि एवढी माणसं मेली. कधी कधी असं होतं की तो माणूस तिथून येतो आणि ते होर्डिंग पडलेलं असतं, पण बाकीचे तिथे गेले. ओके. बरोबर आहे. तर कारण काय, तर ग्लोबलने तुम्हाला सपोर्ट केलं, युनिव्हर्सच्या एनर्जीजने तुम्हाला सपोर्ट केलं, म्हणून तुम्ही वाचलात. ज्यांच्या ग्लोबल एनर्जीचा सपोर्ट नव्हता ते लोक तिथे अडकले. असं झालेलं आहे. म्हणजे माझेच काही परिचित आहेत की ते म्हणाले आम्ही तिथून गाडी घेऊन पुढे आलो आणि ते होर्डिंग पडलं आणि घाटकोपरला तो इन्सिडेंट झाला. तो नारळ पडणं किंवा झाड पडणं, या गोष्टी ठराविक लोकांच्या, कारण त्यांना ग्लोबली सपोर्ट नसतो, म्हणजे ग्लोबल एनर्जीज कडून त्यांना सपोर्ट मिळत नाही. बापरे. आणि म्हणून या गोष्टी तुमच्याबरोबर घडतात. म्हणून एनर्जी सेट करणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इन्स्टेड ऑफ कुंडली बघणं किंवा बाकीचे अदर रॅन्डमली जी गोष्टी करतायत. सोशल मीडियावरती एवढे सारे पॉडकास्ट येत आहेत, एवढी लोक आपापलं सांगतायत की तुम्ही हे करा ते करा. सो ते त्यांच्यासाठी ते एक युनिव्हर्सल सांगतायत, पण ते उपाय तुम्हाला सूट करतीलच. कधी ते बॅकफायर झाले तर, चुकीचे ते तुमच्यावरती त्याचा इम्पॅक्ट झाला तर, म्हणून तसं करू नका. ओके. कारण नुकसान हे तुमचंच होणार आहे त्याच्यामध्ये. बरोबर. सो प्रॉपर चॅनलनी, प्रॉपर वेनी केलं तर एनर्जीवरती आपण आहोत, एनर्जीवरती हे जग चाललेलं आहे, आणि आपल्याच कारणामुळे मल्टिपल एनर्जीज आपण चेंज करतोय. ओके. पूर्वी सोसायटीज, बिल्डिंग्स, कन्स्ट्रक्शन्स एवढे होत नव्हते, आता मल्टिपल होत आहेत. त्याच्यामुळे जमिनीच्या खालचं जे स्तर आहे ते पण डिस्टर्ब होत आहे. भूकंप, व्होल्कॅनोज, याचं त्याचं सगळं होऊन जिओपॅथिक स्ट्रेस वाढतोय, सगळ्या निगेटिव्ह लाईन्समधून एनर्जीज बाहेर येत आहेत. त्याच्यामुळे मल्टिपल आजार, मल्टिपल रोग होत आहेत. ओके. आणि त्याने मनुष्य त्रस्त आहे. जेव्हा शरीराने दमतो तेव्हा अदर एनर्जीज तुमच्या बाकीच्या ह्याच्यावरती, चक्रांवरती आणि सगळ्यावरती काम करतात. अशा प्रकारे माणूस त्रासला जातो आणि त्याच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स येतात. करेक्ट. सो त्याच्यामुळे एनर्जी इज अ व्हेरी वास्ट थिंग. एनर्जी एक्सचेंज करू नका. लाईक मी एक कॉमनली गोष्ट सांगेन, जे की कुठल्याच पॉडकास्टवरती मे बी तुम्हाला सांगितलं गेलं नाही आहे किंवा कुठले रील्स नाहीत. एकमेकांचे साबण वापरू नका, एकमेकांचं ताट वापरू नका, एकमेकांचं ग्लास वापरू नका. कारण ज्यांनी ग्लास वापरलेले त्याच्या एनर्जीज, पूर्वीचे किंवा आताचे सुद्धा जे मोठे मोठे गायक आहेत, एक साधना असते, त्यांची एक बैठक असते, त्याच्यावरती ते कोणाला बसून देत नाही, किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट आहे त्याला ते दुसऱ्या कोणाला हात लावून देत नाही, कारण त्यांनी त्या एनर्जी बरोबर कनेक्ट झालेले आहेत, त्या जागेबरोबर कनेक्ट झालेले आहेत. करेक्ट. बरोबर आहे. तर जेव्हा आपण एखादी वस्तू यूज करतो तेव्हा आपली एनर्जी आणि त्या एनर्जीचं ट्युनिंग झालेलं असतं. सडनली दुसऱ्याने येऊन ती वस्तू वापरली तर एनर्जीचं बॅलन्सिंग निघून जातो आणि डिस्टर्ब होतं. मग ती एनर्जीनं त्या व्यक्तीला धड चांगले रिझल्ट्स देत ना, आपल्याला रिझल्ट्स देत. त्याच्यामुळे एनर्जी एक्सचेंज करू नका. कपडे कोणाचे घालू नका, म्हणजे ओव्हरऑल कुठल्याच वस्तू कोणाच्या वापरू नका. चप्पल नाही, काहीच नाही. अवॉइड करा पेन पासून सगळ्या गोष्टी. म्हणजे लहान मुलांना सुद्धा सवय असते की पेन्सिल दुसऱ्याची घे, पेन दुसऱ्याचा घे, तर या सगळ्या वस्तू अवॉइड करा. कारण या वस्तू अवॉइड केल्याने तुम्ही एनर्जीची देवाणघेवाण करता. अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छिते की पूर्वीच्या काळी आपण घरात खायचो आणि बाहेर जायचो. आता उलट झालेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये आपण आता असं केलेलं आहे की घरात प्रत्येक बेडरूमला एक अटॅच टॉयलेट, बाथरूम आहे, आणि आपण बाहेरून खाऊन येतो आणि घरात जातो.
सो बाथरूम्स पहिले बाहेर असायचे, कारण आपण ज्या बॉडीमधून जे एनर्जीज बाहेर घालवतोय, वेस्ट वेस्ट करतोय, त्या बाहेर गेल्या पाहिजेत, ज्या की आपल्या घरातच होत आहेत. आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एनर्जी एक्सचेंजमध्ये, म्हणजे आपण बाहेरचं जे खातोय, बरोबर आहे, आई किती वैतागलेली असेल, त्रासलेली असेल, तरी ती घरी जेवण बनवते, बरोबर आहे. पण ज्या दिवशी ती त्रासलेली असते किंवा चिडलेली असते, त्या दिवशी तिचं जेवण तेवढं टेस्टी नाही होत जेवढं ती आनंदात असते तेव्हा होतं, खरं, बरोबर. पण ती जे जेवण बनवते ते आपल्या घरच्या लोकांसाठी बनवते आणि स्वतःही खाणार असते, म्हणून ती वाईट बनवणार नाही. सो तिच्यामधून गेलेले जे एनर्जीज आणि व्हायब्रेशन्स हे गुडच असणार आहेत. म्हणून ते अन्न जे आहे ते अमृत असतं घरातलं. खरं, आपण जे बाहेरून अन्न खातो ते जो माणूस किंवा जो कुक किंवा जो कोणी बनवतोय तो घरातून कुठून काय करून आलेला आहे, कुठल्या मनस्थितीत आहे, त्याचे एनर्जी लेवल काय आहे, त्याची व्हायब्रेशन्स काय आहेत, हे काहीच माहिती नाही आहे. आणि आपण त्याच्या हाताने बनवलेलं ते, मग कदाचित हॉटेल मालकाने त्याला ओरडलेलं असेल किंवा त्याचं पगार कापलेला असेल, तो कुठल्या तरी ट्रॉमामध्ये असेल, असं करून त्याने बनवलेलं ते जेवण आपण बाहेर चवीने जातो, भरपूर पैसे देतो आणि खाऊन येतो. करेक्ट. सो कॅन यू बिलीव्ह की त्याच्यामध्ये आपण एनर्जी काय घेऊन आलेलो आहोत. मग जे अन्नमय शरीर आहे ते शरीर त्या एनर्जीज ॲब्झॉर्ब करतंय आणि आपल्या ऑर्गन्सना देत आहे. राईट, ॲब्सोल्युटली. म्हणजे आपणच म्हणतात ना, तूच तुझा शिल्पकार आहेस, तसंच आहोत जीवनाचा, की आपणच आपल्या शरीराचा शिल्पकार आपणच आहोत. करेक्ट. देवाने आपल्याला एवढं सुंदर शरीर, सुंदर ऑरा दिलेलं आहे आणि आपण त्याला या सगळ्या अशा मल्टिपल गोष्टी करून त्याचं नुकसान करतोय. तर जेवढं शक्य होईल तेवढं घरातलं आणि हेल्दी जेवा. त्याच्यावरूनही सांगायचं झालं तर केमिकल्स वापरतोय, त्याच्यामुळे ते केमिकल्ससुद्धा निगेटिव्ह आहेत. ओके. आम्ही अक्षरशः फळभाज्या आणि सगळ्या स्कॅनरनी चेक केलेल्या आहेत. तर शक्यतो गृहिणींना एक संदेश द्यायचा मी प्रयत्न करीन की जे काही भाज्या येतात त्या सॉल्ट वॉटरमध्ये थोड्या वेळ ठेवा आणि मग त्या वापरा, म्हणजे त्याच्यातले जे काही रेडिएशन्स किंवा निगेटिव्ह एनर्जीज असतील त्या निघून जातील आणि तुमचं जेवण हे शुद्ध आणि पवित्र होईल. ओके. ओके. तेही नाही जमत असेल तर त्याच्यावरही रिसर्च केलेला आहे की असे काही मॅग्नेटिक आणि एनर्जी फील्डचे शीट्स बनवलेले आहेत की जेवल्यावरती ते ताट त्याच्यावरती ठेवायचं आणि त्याच्यानंतर जेवायचं, की जे काही टॉक्सिक त्याच्यामध्ये असेल ते सगळं निघून जातं आणि जेवण तुमचं व्यवस्थित होतं. ओके. सो अशा पद्धतीचे मल्टिपल रिसर्च करून जीवन कसं सुखकर आणि आनंदमय होईल याच्यासाठी भरपूर रिसर्च केलेले आहेत. हे रिसर्च कंटिन्यू चालूच राहणार आहेत आणि ते रिसर्च आपण करतोच आहे. राईट. छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा भरपूर काही शिकण्यासारखं आहे. अजून एक सांगावंसं वाटतं की आपण बायकांची सवय असते, पुरुषांचीही असते नॉर्मली, देवळात गेलं की तिथून काहीतरी घेऊन यायचं. ओके. ओके, अवॉइड दॅट, कारण हे सगळ्यांसाठी आहे. आता जसं मी म्हटलं की तुम्ही सोशल मीडियावरती ऐकताय की हा उपाय सांगितला आहे, तर तुम्ही असा काही उपाय सांगत नाही आहे. मी हा एक कॉमन रँडमली उपाय सांगते की तुम्ही जेव्हा देवळात जाता तेव्हा एखाद्या व्यक्तीने त्याच्या काहीतरी तो त्रासलेला असेल किंवा त्याची काहीतरी इच्छा असेल किंवा त्याला काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, त्याने ते देवाला समर्पित केलेलं असेल किंवा नसेलही केलेलं. करेक्ट. पण त्याच्या ज्या एनर्जीज असतील त्यांनी त्या एनर्जीजने ते देवापुढे ठेवलेलं आहे. राईट. आणि जेव्हा तुम्ही तिथे जो ब्राह्मण असतो किंवा भटजी असतो तो काय करतो, तुमचं तिथे ठेवतो, दुसऱ्याचं तुम्हाला देतो आणि तुम्ही फार खुशीत येता. बायका, वेणी मला मिळाली, मला नारळ मिळाला जेव्हा ओटी भरतात तेव्हा, की मला फळ मिळालं. तर कृपा करून असं काही आणू नका. जर तुम्हाला इच्छाच असेल की देवाच्या चरणापुढे लावलेलं आहे तर तुमचंच तुम्ही आणा. पण त्याच्यातही अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की जर तुम्ही देवाला अर्पण करताय तर मग ते परत देवाकडून घेताय का? अच्छा, खरंय. सो द्या ना, ठेवूनच या तिथे देवाकडे. त्यांना काय तुमचा डिस्पोज ऑफ करायचंय ते करू दे. करेक्ट. दॅट इज देअर प्रॉब्लेम. करेक्ट. पण तुम्ही स्वेच्छेने देऊन तर या तिकडे. आणि प्रसाद आणायचा असेल तर अगदी प्रसादासारखाच खावा, जेवणासारखा खावा. लोकांची सवय असते भरभरून घ्यायची आणि नंतर तो प्रसाद घरात कुठेही पडलेला असतो. जर आणलात, लांब लांब ठिकाणी जातात, तिथून प्रसाद घेऊन येतात, मग तो मुखी लागू देत सगळ्यांच्या. त्याची हेळसांड होऊन देऊ नका. शक्यतो अवॉइड करा, कारण ज्याच्या नशिबी असेल त्याला प्रसाद मिळेल. तर तुम्ही ह्याच्यासाठी त्याच्यासाठी प्रसाद जे घेऊन येता
ते नका आणू. आणि बेसिकली काही म्हणजे मोठी मोठी मंदिर आहे तिथे बाहेरूनच प्रसाद घ्या. तो देवापर्यंत लागलेलाही आहे की नाही आपल्याला माहिती नसतो, आपण विकत घेतो आणि तो घेऊन येतो. सो ते देखील कॅरी करू नका, कारण तिथल्या पण एन्व्हायरमेंटच्या ज्या एनर्जीज आहेत त्या सुद्धा तुम्ही कॅरी करताय. संध्याकाळच्या वेळेस जेव्हा जे घेणारे आणि पिणारे असतात त्यांच्यासाठी सुद्धा अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही घेऊन पिऊन आलात तर येताना जे कॅरी करता, लाईक नॉनव्हेज थिंग्स बद्दल आपण बोलतोय किंवा जेवण कुठलंही, आता मला सांगा तुम्ही ज्या डेस्टिनेशन पासून तुम्ही ते घेऊन कॅरी करताय पार्सल, बरोबर आहे, बिकॉज तुम्ही प्रोटेक्टेड नाही आहात, तुम्हाला शिल्ड दिलेलं नाही. जेव्हा मी तुम्हाला शिल्ड देईन किंवा मी तुम्हाला प्रोटेक्ट करीन किंवा जेव्हा मी तुमची गाडी प्रोटेक्ट करीन तेव्हा मग तुम्ही राहिलेलं पार्सल घेऊन या. ओके. बिकॉज दॅट पार्सल इज ऑल्सो प्रोटेक्टेड. ते एका कवचामध्ये आलेलं आहे. करेक्ट. बरोबर. पण तुम्ही प्रोटेक्टेड नाही आहात, तर तुम्ही जेव्हा एखादं घेऊन येता तेव्हा तुम्ही ज्या रस्त्याने येता त्या रस्त्यावर मल्टिपल ॲक्सिडेंट्स झालेले आहेत, मल्टिपल एनर्जीज तिथे आहेत, त्या कदाचित उपाशी असू शकतात किंवा एनिथिंग. सो जेव्हा तुम्ही असं जेवण किंवा लिकर किंवा असं काही घेऊन येतात तेव्हा या एनर्जीज अजून तिथे प्रभावित होतात, ॲक्टिव्ह होतात आणि त्या मग तुमच्यावरती त्रास होऊ शकतो त्याचा. ओके. आणि मग तुमच्याबरोबर ती होणाऱ्या काही घटना होतात ज्या की तुम्हाला रिकॉल होत नाहीत की कधीपासून सुरुवात झाली. तर या छोट्याशा अननोईंगली केलेल्या गोष्टी असतात. तर या गोष्टी करू नका, कारण अशा एनर्जीज मल्टिपल आहेत. कोविड नंतर असे केसेस खूप वाढलेले आहेत, कारण कोविडमध्ये ज्यांना नव्हते तेही गेले, ज्यांना होते तेही गेले, ज्यांची इच्छा नव्हती त्यांनाही जावं लागलं. तर अशा एंटिटीज अजूनही आपल्यामध्ये आहेत. काही लोकांना त्या दिसतात, काही लोक ऐकू शकतात आणि त्यांना एक शरीर हवंय आणि त्या शरीरांचा उपयोग करायचा प्रयत्न करतायत. सो अशा एनर्जी सुद्धा तुम्हाला टच करतात, कधी कधी त्या तुमच्या शरीरावरती कब्जा करतात. म्हणून मुलींना, बायकांना स्पेशली त्याच्यात सांगावंसं वाटेल की संध्याकाळचं पूर्वीच्या काळी 3 नंतर घराच्या बाहेर पडायचं नाही. पण आजकाल हे शक्य नाही आहे, कारण बायका नोकरी करतात, संध्याकाळचं जावं लागतं. तर अशा केसमध्ये जेव्हा आपल्याला पर्यायच नाही तेव्हा काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण जेव्हा आपल्याला गरजच नाही आहे त्यावेळी बाहेर पडू नका, मुलींना बाहेर जाऊन देऊ नका. स्पेशली मुली जर ऐकत असतील, म्हणजे आई ऐकत असतील प्रेक्षकांमध्ये, तर त्यांनी मुलींना हा पाठ जरूर ऐकवावा की संध्याकाळच्या वेळेस शक्यतो केस मोकळे सोडू नका, हाय स्ट्रॉंग परफ्युम्स लावू नका, हाय मेकअप्स करू नका, की याने या ज्या काही अशा एनर्जीज असतात त्या पटकन अट्रॅक्ट होतात. आणि नंतर त्रास हा तुम्हालाच आहे. आम्ही औषधं देऊ शकतो किंवा त्याच्यावरती रेमेडीज देऊ शकतो, पण जे भोगायचे ते भोगावं लागतं. मल्टिपल केसेस मी अशा हँडल करतेय आणि मला माहिती आहे की ते दुःख काय असतं. जो भोगतो त्यालाच कळतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने एनर्जी फील्ड फार मोठी आहे. देवाला दिलेले हार सुद्धा लोक जातात आणि घेतात आणि गाडीला लावतात. दुसऱ्याचा दिलेला असतो तो घेतात आणि लावतात. तर अशा प्रकारच्या एनर्जी एक्सचेंज करूच नका, कुठल्याच प्रकारच्या करू नका. कपड्यांपासून अगदी भावाला सुद्धा देऊ नका, मुलाला सुद्धा देऊ नका, म्हणजे चप्पल सुद्धा. सो अवॉइड इट. तर ज्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता तेवढ्या गोष्टी अवॉइड करा आणि एनर्जी एक्सचेंज टाळा. एनर्जी इज एव्हरीथिंग. आज आपण जे काही जगतोय ते सगळं एनर्जीवरच आहे. तर ताई, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि आपण एवढ्या मस्त गप्पा मारल्या. आणि आय एम शुअर सगळ्यांना आता एक्झॅक्ट आयडिया आली असेल अबाउट एनर्जीज, अबाउट ऑरा. सो त्यामुळे प्लीज ताईंनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या थोड्या सिरियसली घ्या. आणि ह्या पॉडकास्टचा उद्देश हा तुम्हाला घाबरवण्याचा तर अजिबात नाही आहे. उलटं तुम्हाला ह्याच्या थ्रू काही ना काहीतरी सोल्युशन्स मिळावे आणि तुम्ही तुमचं लाईफ अवेअर होऊन तुमचं लाईफ छान व्हावं, एवढाच आमचा उद्देश आहे. सो ताईंना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे, त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे. सो अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांच्याकडे जा, कारण की त्यांनी जसं सांगितलं की एका व्यक्तीला स्कॅन करायला आणि त्यांनी जी प्रोसेस सांगितली आहे ही प्रोसेस पूर्ण व्हायला कमीत कमी 3 तास लागतात. सो दिवसभरात तुम्हीच विचार करा की किती लोक होऊ शकतात. सो अपॉइंटमेंट घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ताईंकडे जा. सो ताई, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि ताईंनी एक छान गोष्ट केली आहे की एक व्हॉट्सॲप
ग्रुपची लिंक असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये, ती जॉईन करा. सो त्याच्यामध्ये तुम्हाला एक फ्री सेशन ताईंकडून मिळेल. सो एक्झॅक्टली तुम्हाला प्रोसेस काय हे समजण्यासाठी इझी होईल. सो परत एकदा मी सांगतो की ताईंचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत ते पण तुम्ही फॉलो करा. ताईंची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही ताईंना भेटायला जाऊ शकता. ठाण्यामध्ये त्यांचं सेंटर आहे. सो थँक्यू सो मच ताई. परत एकदा थँक्यू. आमचं स्वीट टॉक्सचं एक जाता जाता रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बम्पने Yes. पॉडकास्ट एंड करतो आणि श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ असो. सो आजचा आपला पॉडकास्ट एंड करूयात. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. Thank you. थँक्यू.